जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, तुमचं आरोग्य, पैसा, यश, नाती, आनंद हे सगळं एका अशा शक्तीवर अवलंबून आहे, जी तुम्हाला दिसतच नाही, पण जी तुमच्या प्रत्येक क्षणाला घडवत असते. ही शक्ती म्हणजे तुमचं अवचेतन मन. नमस्कार, मी अंकुश. पुस्तक मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या जगप्रसिद्ध बेस्ट सेलर पुस्तकात सांगितलेल्या महान शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. तुमचं आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. आपण दररोज हजारो विचार करतो, पण हे विचार कुठं जातात, त्याचं काय होतं? हे सर्व विचार अवचेतन मनात साठवले जातात. भाग 1. अवचेतन मन म्हणजे काय? आपलं मन 2 भागात काम करतं. 1. चेतन मन, ज्यावर आपण विचार करतो, निर्णय घेतो, योजना करतो. हा भाग मर्यादित आहे. दुसरं म्हणजे अवचेतन मन. हा भाग तुम्ही बघू शकत नाही. तो तुमच्या संपूर्ण आयुष्याचा चालक आहे. याचमध्ये साठवले असतात तुमचे विचार, तुमचा विश्वास, भावना, आठवणी, सवयी, भीती आणि तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे निर्णय. अवचेतन मन एक सुपर कॉम्प्युटर सारखं काम करतं. तुम्ही स्वतःबद्दल जे सतत विचार करता ते सत्य मानतं आणि तुमचं आयुष्य घडवतं. भाग 2. विचार तुमचं भविष्य बनवतात. मित्रांनो, डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, तुमचे विचार म्हणजे बीज आहेत आणि तुमचं अवचेतन मन म्हणजे सुपीक जमीन. जसं बीज लावलं की झाड उगवतं, तसं तुम्ही जे विचार करता त्याचंच वास्तव तयार होतं. जर तुम्ही विचार करतात, मला जमणार नाही, मी नशीबवान नाही, काय बदलणार आहे माझ्या आयुष्यात, तर तुमचं अवचेतन मन तेच सत्य मानतं. पण जर तुम्ही म्हणायला लागलात, मला नक्की जमेल, मी यशाला आकर्षित करतो, मी शांत, सामर्थ्यवान आणि प्रगतिशील आहे, मी समृद्ध आहे, तर तुमच्यासाठी मार्ग, संधी, लोक आपोआप येऊ लागतात. भाग 3. अफर्मेशनची जादू. अफर्मेशन्स म्हणजे काय? स्वतःला सूचना देणे. तुमचं अवचेतन मन रिप्रोग्राम करायचे सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे अफर्मेशनची जादू. दररोज म्हणा, मी ऊर्जेने भरलेलो आहे, मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहे, यश माझ्याकडे सहजपणे येत आहे, मी शांत, बुद्धिमान आणि आत्मविश्वास पूर्ण आहे. ही वाक्ये हळूहळू तुमचा विश्वास बदलतात आणि विश्वास बदलला की तुमच्या विचारात बदल होतात. विचार बदलले की तुमच्या कृतीत बदल होतो. कृतीत बदल झाला म्हणजे तुमचं वास्तवही बदलतं. भाग 4. व्हिज्युअलायझेशनची शक्ती. डोळे बंद करा आणि तुमचं ध्येय मनात व्हिज्युअलाइज करा. कल्पना चित्रासारखं पहा. स्वप्नातील घर, स्वप्नातील कार, स्वप्नातील नोकरी, आनंदी नाती, परिपूर्ण आरोग्य, यशस्वी व्यवसाय, आर्थिक स्वातंत्र्य. तुम्हाला जे हवं असेल ते पहा. व्हिज्युअलायझेशन म्हणजे अवचेतन मनाला ब्ल्यूप्रिंट देणं. जेव्हा अवचेतन मनाला चित्र दिसतं, तेच वास्तवात आणण्यासाठी काम करायला सुरुवात करा. म्हणूनच मोठे खेळाडू, शास्त्रज्ञ, बिझनेसमॅन व्हिज्युअलायझेशन वापरतात. भाग 5. भीती आणि चिंता कशा थांबवायच्या? अवचेतन मन भीतीलाही तितक्याच शक्तीने सत्य बनवतं. काहीतरी वाईट घडेल, माझं काही होणार नाही, मी अपयशी होईल. हे विचार तुमच्या आयुष्यात त्याच गोष्टी आकर्षित करतात. त्यावर उपाय पहा. भीती आली की लगेच त्याच्या उलट विधान बोला. मी सुरक्षित आहे, ब्रह्मांड माझ्या बाजूने काम करत आहे, मी सक्षम आहे, मी जिंकणार. जसं तुम्ही भीतीचं नियंत्रण करता तसं तुमचं मन तुमच्या बाजूने काम करू लागतं. भाग 6. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं आधी
अवचेतन मन सर्वात सर्वात शांत आणि रिसेप्टिव्ह असते. यावेळी म्हणा, मी आजचा दिवस कृतज्ञतेने संपवतो. उद्या माझ्यासाठी सुंदर संधी येणार आहे. माझं अवचेतन मन माझ्या हितासाठी काम करत आहे. मी समृद्ध होत आहे. हे विचार थेट अवचेतन मनात जातात आणि तुमचं आयुष्य बदलू लागतं. भाग 7. अवचेतन मन तुम्हाला काय देऊ शकतं? अवचेतन मन तुमचं आरोग्य सुधारू शकतं. फक्त निरोगी असल्याची भावना निर्माण करा. अवचेतन मन पैसा आकर्षित करू शकतं. पैशाला शत्रू न मानता मित्र माना. अवचेतन मन नाते सुधारू शकतं. इतरांबद्दल चांगले विचार ठेवा. यश स्वतःहून येऊ लागते. अडथळे संधी बनू लागतात. आत्मिक शांतता मिळते. ताण, भीती, चिंता कमी होतात. अवचेतन मन ही सर्वात प्रबळ शक्ती आहे, जी तुमच्यासाठी काहीही शक्य बनवू शकते. तुमचं अवचेतन मन तुम्हाला हवं ते देऊ शकतं. उत्तम आरोग्य, आर्थिक समृद्धी, प्रेम, यश, शांतता. त्यासाठी 3 गोष्टी लागतात: सकारात्मक विचार, विश्वास आणि भावना. तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता तेच तुम्ही बनता. अवचेतन मन बदललं की आयुष्य बदलतं. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा एक मुख्य संदेश असा आहे: तुम्ही जे विचार करता तेच तुमचं वास्तव बनतं. तुमच्या अवचेतन मनात जे रोवलं जातं तेच आयुष्यात उगवतं. म्हणूनच भीती नव्हे तर विश्वास पेरा. संशय नव्हे तर शक्यता पेरा. नकारात्मकता नव्हे तर सकारात्मक पेरा. तुम्ही स्वतःला कसं पाहता, जग तुम्हाला तसंच वागवतं. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर अवचेतन मन अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतं. आजपासून एक छोटा निर्णय घ्या: मी माझ्या अवचेतन मनाचा स्वामी आहे. माझं जीवन मी घडवतो. माझ्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती आहे. हे वाक्य रोज म्हणा आणि तुमच्या आयुष्यात बदल कसा येतो ते पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी मराठी समजेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.